नमस्कार, सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामध्ये एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, शासन निश्चितपणे न्याय देणार। आमदार मनोजदादा घोरपडे कोरेगाव येथे विशेष बैठक। पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम कोरेगाव तालुक्यात सुरू आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही। भूसंपादन असो अथवा नुकसान भरपाईचा विषय शासन निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करणार आहे, त्याबद्दल शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली। कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शनिवारी दुपारी 1:30 वाजता रेल्वे मार्ग दुहेरीकरणाविषयी महत्त्वपूर्ण बैठक आमदार घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते। प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, मध्य रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर जितेंद्र कुमार, रेल्वे भूसंपादन लढ्याचे प्रवर्तक विकास थोरात यांच्यासह मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते। गोडसेवाडी, दुघी, सासुर्वे, धामनेर, नेहरवाडी, टकले, बोरगाव, किरोली, तारगाव, नलावडेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या। गावनिहाय आणि जमिनीच्या गटनिहाय शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। प्रांताधिकारी नाईक यांनी याबाबत माहिती दिली। जितेंद्र कुमार यांनी रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना केल्या जातील असे सांगितले। यावेळी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबरोबरच एकाही शेतकऱ्याला अडचणी येऊ नयेत या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली। कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातील बऱ्याचशा गावांमधून रेल्वेचे जे काही दुहेरीकरणाचं काम चाललेलं आहे, त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी रेल्वेचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याच पद्धतीनं त्यांना लागणारे रस्ते असतील, त्यांना लागणारे ब्रिज असतील, त्या बाबतीत बऱ्याचशा अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून आज कोरेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी रेल्वेच्या प्रशासनाचे अधिकारी असतील, त्याच पद्धतीनं या विभागाचे प्रांत तहसीलदार या सर्वच मंडळींना या ठिकाणी एकत्र बोलवून सर्व शेतकरी त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर कशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढता येईल या नियोजनाच्या संदर्भात आज या ठिकाणी कोरेगाव या ठिकाणी जी बैठक घेतली आणि आज बऱ्याचशा गोष्टी ह्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हातामध्ये नाहीत, त्यामुळं त्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कलेक्टर सातारा, त्याच पद्धतीनं कराड प्रांत आणि कोरेगाव प्रांत यांच्या माध्यमातून येणाऱ्या लवकरच काही दिवसांमध्ये आम्ही सातारा या ठिकाणी सर्वांचीच बैठक लावून हे जे काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचे विषय आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, रस्ते वगैरे त्या होत नाही, तर त्या संदर्भात एक बैठक लावण्याचं आज नियोजन करतो। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली सातारा जिल्ह्यातील सर्व पालखी तळांची पाहणी, वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे दिले निर्देश। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील सातारा जिल्ह्यातील बरड, फलटण, तरडगाव आणि लोणंद येथील पालखी तळ आणि पालखी बेसाव्याची पाहणी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत केली। पालखी तळांवर वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य आदी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले। जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। मंत्री गोरे म्हणाले, पालखी तळांच्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्याच सुविधांची दुरुस्ती करत राहण्यापेक्षा कायमस्वरूपी सुविधा निर्माण कराव्यात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत। त्यानुसार काम करण्याचे नियोजन असून प्रशासनाने प्रस्ताव द्यावेत असे निर्देश त्यांनी दिले। नीरा नदी स्नानासाठी घाट बांधण्याचा प्रस्ताव द्यावा अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या। यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, ठिकठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, काही पूल पडले आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी। मोठ्या प्रमाणात पावसामुळे वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक पालखी तळावर त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। पालखी तळाच्या शेजारच्या रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घ्याव्यात, पालखी तळावरील सर्व पोलला सीसीटीव्ही बसवावेत अशा सूचना दिल्या। प्रत्येक पालखी तळाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी 7,50,000 चौरस फुटाचा मंडप करण्यात येणार आहे। महिलांसाठी मोठ्या प्रमाणात वेगळी स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत। अनेक पालखी तळांवर पाणी साचते, त्याबाबत मार्ग काढण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले। वर्षी पालखीच्या भाविकांची संख्या प्रचंड मोठी असते। मागच्या वर्षी 20-22 लाखाच्या आसपासचे पालखीचे भाविक होते। यावर्षी अतिरिक्त पाऊस पाणी चांगला आहे, यावेळी आणखीन अधिकचे भाविक या ठिकाणी येतील, कारण भाविक पंढरपूरपर्यंत पोहोचायच्या अगोदर कोट्यावधी भाविक पालखीचं दर्शन घेऊन गेलेले असतात।
त्यामुळे टोटल पालखीमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही कोट्यामध्ये असते. त्यामुळं त्याचं नियोजन आळंदीपासून पंढरपूरपर्यंत त्याचं नियोजन पालखीचं करावं लागतं. आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय प्रशासन गेल्या 2 महिन्यापासून प्रचंड मेहनत घेते आणि ज्या ज्या अडचणी प्रत्येक वर्षी येतात, शेवटी प्रत्येक वर्षी एखादी नवीन अडचण येत असते, त्या अडचणी मार्ग काढून पालखी सोहळा खूप उत्साहानं, खूप आनंदानं आणि कुठलाही विघ्न न येता पार पडावा अशा पद्धतीच्या मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आहेत. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आपण बघितलं असेल की अनेक बैठका या संदर्भात घेतलेल्या आहेत. आम्हालाही सूचना दिलेल्या आहेत, प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि पालखीच्या या व्यवस्थेमध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही आणि पालखीसाठी खर्चाची कुठलीही मर्यादा राहणार नाही. त्यामुळं या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकाला चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. त्या अनुषंगानं अख्खं प्रशासन कामाला लागलेलं आहे. यावर्षी आपण बघितलं की प्रचंड मोठा पाऊस पडलेला आहे आणि या पावसाच्या परिस्थितीमध्ये आताही वातावरण त्याच पद्धतीचं आहे. तर तेव्हा जर अतिरिक्त पाऊस पडला तर वारकऱ्यांच्या कशी सोय होईल, वारकऱ्यांना पावसापासून कसं रक्षण करता येईल, यासाठी आम्ही जवळजवळ या चालू वर्षी पालखी मार्गावर 5 लाख स्क्वेअर फुटाचा किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक 5 ते 6 लाख स्क्वेअर फुटाचं हँगर आम्ही बसवतोय. म्हणजे पावसापासून वॉटरप्रूफ हँगर आपण बसवतोय आणि त्यातून वारकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतोय. तर अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करा, पालकमंत्र्यांचे प्रशासनाला थेट निर्देश. सार्वजनिक अस्वच्छतेबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी. सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या 8 दिवसात कार्यवाही करावी, अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले. सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक रस्ते, मंदिरे, रुग्णालये, एसटी बसस्थानक अशा ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पसारा आणि अस्वच्छता असल्याचे दस्तूरखुद्द पर्यटन मंत्री देसाई यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पोलीस, महसूल आणि ग्रामविकास विभागाची शनिवारी सकाळी 10:30 वाजता बैठक घेतली. बैठकीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात होत आहे त्या संस्थांनी तातडीने दखल घेण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले. पाटणचे गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात एका स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्याबाबत सूचित केले. तसेच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्त्याच्या कडेला रात्री अपरात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना तात्काळ नोटिसा काढाव्यात, याबाबत आवश्यक ती जनजागृती देखील करावी. तसेच कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. यानंतरही कुणी ऐकत नसेल तर प्रसंगी अशा दुकाने किंवा हॉटेल सील करण्याचा देखील पर्याय वापरण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री देसाई. अल्पक्षेत्र विक्री परवानगी प्रक्रिया तात्काळ सुरू करून सामान्य जनतेला दिलासा द्या, आमदार मनोजदादा घोरपडे यांचे कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यांना निर्देश. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अल्पक्षेत्र विक्री परवानगी प्रक्रिया लवकरच सुरू करा आणि सामान्य जनतेला दिलासा द्या, असे निर्देश आमदार मनोजदादा घोरपडे यांनी कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना दिले आहेत. या निर्णयामुळे मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळणार आहे, अशी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय सुतार यांनी दिली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अल्पक्षेत्र विक्रीच्या अर्जावर कोणताही निर्णय न घेणाऱ्या व बेकायदेशीरपणे कामकाज करणाऱ्या प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुतार यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शनिवारी दुपारी 2 वाजता कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयातील एका बैठकीत केली होती. त्यावेळी आमदार घोरपडे यांनी जागेवरच निर्देश दिले. यावेळी त्यांनी परवानगी का दिली जात नाही याचा जाब देखील प्रांताधिकाऱ्यांना विचारला. मात्र त्यांनी जुजबी माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार घोरपडे यांनी थेट आदेश दिले असल्याने फार मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळाला असल्याचे सुतार यांनी सांगितले. अल्पक्षेत्र विक्रीबाबत परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. कोरेगाव उपविभागामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे. या भागातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांनी अल्पक्षेत्र विक्रीसाठी परवानगी मागण्याकरता अर्ज केल्यानंतर प्रांताधिकारी नाईक हे जाणीवपूर्वक बेकायदेशीरपणे अर्ज मंजूर करत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश दिल्यामुळे अल्पक्षेत्र विक्री परवानगी दिली जात नाही, अशी तोंडी माहिती प्रांताधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र लेखी स्वरूपाचा आदेश दाखवत नाहीत. सातारा जिल्ह्यातील अन्य उपविभागांमध्ये अल्पक्षेत्र विक्री परवानगी दिली जात आहे. कोरेगाव उपविभागामध्ये मात्र नाईक यांच्या वेगळ्या हेतूमुळे परवानगी दिली जात नाही, असे समजत असल्याचा आरोप सुतार यांनी केला. अल्पक्षेत्र विक्री परवानगीबाबत कामकाज करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी दर्जाचे कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. कोरेगावात मात्र उपविभागीय अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक हे कामकाज पाहत आहेत. त्यांच्यावर नायब तहसीलदार हे थेट नियंत्रण ठेवत आहेत. त्यामुळे मोजक्याच लोकांना मोजक्याच परवानग्या दिल्या जात आहेत. या संदर्भात नाईक यांच्यासह नायब तहसीलदार संदीप चव्हाण व कोरेगाव येथील दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख यांची चौकशी करण्यात यावी, याविषयी आपण विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करावा व सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या भावनांशी खेळणारे, त्यांना अडचणीत आणणारे व केवळ मोजक्या एजंटांना भरभरून मदत करणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुतार यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. सुतार सामाजिक कार्यकर्ता. मी सातारा जिल्हाधिकारी यांचे अल्पविक्री परवानगीबाबतचे आदेश असताना कोरेगावचे प्रांताधिकारी ही अल्पविक्री परवानगी 3 महिन्यापासून बंद केलेली असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून मी आमदार मनोजदादा घोरपडे यांना प्रांताधिकारी यांचे तक्रारवजा निवेदन सादर केले. निवेदन सादर करताना त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सविस्तर वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर त्यांनी समोरच प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना तसे आदेश देण्याचे आदेश देण्यासाठी प्रवृत्त केले आणि कार्यवाही करण्यासाठी त्यांनी सांगितलेले असताना प्रांताधिकारी यांनी मला त्यांच्यासमोर समक्ष सांगितले की मी यातून मार्ग काढून मी चालू करण्याचा